हॅलो, मायसेल्फ नानासाहेब साठे, माइंड गुरु लाईफ कोच, मोटिवेशनल स्पीकर, NLP प्रॅक्टिशनर अँड करिअर काउन्सिलर. मित्रो, आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. द नेम ऑफ द टॉपिक इज द सिक्रेट ऑफ हॅपीनेस. आनंदी जीवनाचं रहस्य काय? आपण पाहतो समाजामध्ये प्रत्येक माणसाच्या जीवनाचं अल्टिमेट गोल काय असतं? हॅपीनेस असतं, आनंद असतो. परमात्माने निसर्गाने प्रत्येक माणसाला एक चॉईस दिलेली आहे, टू स्टे हॅपी और अनहॅपी. ती चॉईस त्यांनी पक्ष्यांना नाही दिली, पेड पौद्यांना नाही दिली, स्टारला नाही दिली, कारण दे आर इन अनकॉन्शियस स्टेज. मनुष्य हा फक्त कॉन्शियस स्टेटमध्ये असतो. तर जीवनात नेमकं आपल्याला काय पाहिजे? आपण चॉईस केलं पाहिजे. व्हॉट यू वॉन्ट इन युअर लाईफ, हॅपीनेस या अनहॅपीनेस, रिचनेस या पॉवर्टी, फेथ या डाऊट, एक्सलंट हेल्थ या डिसीज, करेज या डिस्करेज. सो व्हॉट यू वॉन्ट्स, चॉईस इज युअर बिकॉज लाईफ इज युअर. आणि हॅपीनेस इज द स्टेट ऑफ माइंड. सॅडनेस इज ऑल्सो स्टेट ऑफ माइंड. इथं आपल्याला एक छोटी स्टोरी मी शेअर करतो. एक डॉक्टरकडे पेशंट जातो, साधारण वय 55 असतं. तो पेशंट म्हणतो, डॉक्टर मला वाचवा. थोडा सिरियस पेशंट असतो. डॉक्टर मला यातनं वाचवा. डॉक्टर म्हणतो, कशासाठी वाचवा? पेशंट आश्चर्य होऊन त्याने बघतो की डॉक्टर हा प्रश्न कसा विचारला. म्हणतो, डॉक्टर सांग, तुला कशासाठी वाचून तू करणारच कायस? तुझं एम काय, काय करायचं तुला? तो पेशंट म्हणतो, डॉक्टर मी अतिशय गरिबीतनं वर आलेलो आहे. अजूनही थोडंसं गरिबीच्या रेषेतनं वर आलेलं नाही, थोडं गरिबीचंच मी जीवन काढतो. पुढं माझा मुलगा आता इंजिनियर होईल, पुढं त्याला नोकरी लागेल, आणखीन पुढं मग तो त्याच्यानंतर आम्ही एखादं घर घेऊ, कारण सध्या मी झोपडी राहतो. मग पुढं नंतर थोडंसं देशात फिरेन, देवस्थानला भेट देईन. नंतर पुढं तो डॉक्टर मला आनंद पाहिजे, मला हॅपीनेस पाहिजे. बघा, मी प्रत्येक माणसाच्या जीवनाचा अल्टिमेट गोल काय? हॅपीनेस, आनंद. आपण बघतो की प्रत्येक व्यक्ती सकाळी उठल्यापासून रात्री झोपेवर पडत असतो, हार्डवर्क करतो, काम करतो, मेहनत करतो. कशासाठी करतो? की त्याला वाटलं त्याचं अल्टिमेट गोल काय असतं की खुशी, आनंद. हे त्याला शोधत असतं, हे त्याला पाहिजे असतं. त्यासाठी तो दिवसभर पळत असतो. तो सामान्य माणूस असेल, एखादा मध्यमवर्ग असेल, किंवा एखादा रिच पीपल असेल, किंवा एखादा रिच पर्सन असेल, प्रत्येकजण पळतोयच. आणि ते पळ्यामुळे त्या ट्रेन येतो. म्हणजे हे सारखं तो हार्डवर्क करून तो संपत्ती कमवतो. त्याला वाटतं त्यातून सुख भेटेल. जगातल्या मौल्यवान वस्तू घेतो, त्याला त्यातून सुख भेटेल. त्याला शेवटी सुख कसं दिसत नाही. पण नक्की सुखाची व्याख्या काय? व्हॉट इज हॅपीनेस? मित्रो, ओशोने म्हटलेलं आहे की यहुदी लोकांचं एक पुस्तक आहे, तालमूद. त्यात असं म्हटलेलं आहे की जीवनामध्ये जीवन जगताना
परमात्मा आपको ये नहीं पूछेगा कि आपने जीवन में कितनी गलतियाँ की, क्योंकि वो गलती को हिसाब नहीं रखता। हाँ, परमात्मा आपको ये जरूर पूछेगा कि मैंने आपको इतने अवसर दे, आपने भोगे क्यों नहीं। आज जीवन में सबसे बड़ा एक ही पाप है कि अवसर को बिना भोगे गुजरना। फार सुंदर वर्णन केलं आहे की परमात्माने तुम्हाला जीवनामध्ये संधी दिली आहे, त्याचा तुम्ही उपभोग काय नाही घेतला. आणि हॅपीनेससाठी तुम्ही लिव्ह इन प्रेझेंट मोमेंट, तुम्ही आज जे करता ते उद्याचं तुमचं ठरलेलं असतं. समजा तुम्ही निर्णय आज हसायचा घेतला तर निश्चित तुम्ही उद्यासाठी तुम्ही हसणार आहात. जर तुम्ही आज गीत गायलं तर निश्चित तुम्ही उद्यासाठी गीत गायलेलं आहे. जर तुम्ही आज नृत्य केलं निश्चित तुम्ही उद्यासाठी नृत्य केलेलं आहे. म्हणजे तुम्ही जे आज कराल ते तुमचा उद्या ठरणार आहे. वर्तमान में जीवन जगणं आणि वर्तमानात काळ राहणं, लिव्ह इन प्रेझेंट मोमेंट, हेच हॅपीनेसचं सिक्रेट आहे. आपण पाहतो की आपलं हसणं आपण एकदम थांबवू शकतो, पण ज्या व्यक्ती एकदा रडतो, रडणं एकदम थांबत नाही, कारण ते दुःख असतं. असं म्हणतात की थमते थमते थमेगे आसू, कारण दुःख हे तुमच्या आत रूटला लेवलला गेलं असतं. ते घर असतं, ते खोलवर गेलेलं असतं, एकदम निघत नाही. पण नेहमी खुश राहायला पाहिजे. त्यासाठी वर्तमान काळ जीवन जगलं पाहिजे. जे काय करायचं आज आपण केलं, कारण आजच्या करण्यावर आपला उद्याचा दिवस ठरलेला असतो. भगवान महावीर म्हणतात की जीवनात जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही तुमचे मित्र आहात, तुम्ही तुमचे शत्रू आहात. तुमचा मित्र तुम्हीच आहात, तुमचा शत्रू तुम्हीच आहात. म्हणजे त्यातून असं म्हणायचं आहे महावीरांना, जर तुम्ही तुमच्या जीवनात जर योग्य मार्ग निवडला, अगर राईट मार्ग स्वीकारला, तो तुमचा आनंद असेल, तो तुमचा मित्र असेल. पण तो तुम्ही जीवनात जर चुकीचा मार्ग स्वीकारला, रॉंग मार्ग स्वीकारला, तो तुमचा शत्रू असेल. सो यू डिसाईड. तर जीवनात तुम्ही जे काय करता, यू आर रिस्पॉन्सिबल. तर तुमच्या जीवनात जर आज खुशी असेल, यू आर रिस्पॉन्सिबल. तुमच्या जीवनात दुःख असेल, यू आर रिस्पॉन्सिबल. आणि व्यक्ती जीवन जगताना सहज पळत असतो, आणि पळताना त्याच्या एकच लक्ष असतं की मला आनंद मिळाला पाहिजे, मला सुख भेटलं पाहिजे. पण त्याला हे कळत नाही की आनंद हे एक आंतरिक उपलब्धी आहे, ते त्याच्या आतमध्ये आहे, तो त्याला बाहेर शोधतो. मित्र, आणखी महत्त्वाचं, जो माणूस नेहमी आनंदी असतो, जो नेहमी खुश असतो, त्याला कुठल्या मंदिरात जायची गरज नाही, त्याला कुठल्या मस्जिदमध्ये जायची गरज नाही, ना गुरुद्वारा ना चर्च, त्याला कुठे जायची गरज नाही. कारण संपूर्ण ब्रह्मांड, संपूर्ण युनिव्हर्स त्याचं मंदिर असतं, त्याची मस्जिद असते, त्याचं गुरुद्वारा असतं, ते चर्च असतं. तो सतत खुश असतो, तो सतत आनंदी असतो. आणि आनंदी राहण्याची कला फक्त ईश्वराने माणसाला दिलेली आहे, तिच्या आईपासून माणसाला दिलेली आहे. कारण आपण कॉन्शियस स्टेटमध्ये आपण जीवन जगत असतो, हे फार महत्त्वाचं आहे. Happiness is a mental state of mind. Sadness is also mental state of mind. So what if it happens? That is law of nature. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येकाच्या जीवनाचं अंतिम ध्येय आनंद असलं पाहिजे. आणि आपल्याला जर आनंद मिळाला तर आपली सिस्टीम, आपली हेल्थ, आपली इंटरनल सिस्टीम एकदम स्ट्रॉंग राहते, एकदम हेल्दी राहते. जर आपण दुःखी असू, आपली बॉडी, आपली इंटरनल सिस्टीम डिस्टर्ब होते, आपण आजारी पडतो. सो यू आर रिस्पॉन्सिबल.
आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख, शांती, आनंद येण्यासाठी प्रत्येक क्षण दिलेला असतो. एक संधी दिली असते, ती संधी आपल्याला शोधता आली पाहिजे. आणि आपण जे काय करायचं वर्तमान काळात केलं पाहिजे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण वर्तमानमध्ये जीवन जगणं ही कला आहे, लक्षात घ्या, हे फार महत्त्वाचं आहे. कारण आपण सतत जे घरातून बाहेर पडतो ते आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारचा ट्रेस असतो. आपण सतत केअर करत असतो. आपण सतत फ्युचरमध्ये जीवन जगत असतो. हां, ठीक आहे, आपण फ्युचरची स्वप्न बघितली पाहिजे, परंतु फ्युचरची स्वप्न बघताना आपण वर्तमान काळात जीवन जगलं पाहिजे. कारण आपण जे आज विचार करतो, आपण जे आज कृत्य करतो, आपण जे आज ॲक्शन घेतो, तो आपला उद्याचा डेस्टिनी असणार आहे, लक्षात घ्या. तुम्ही स्वतःला आठवा, जर तुमच्या जीवनात जर चांगल्या घटना घडलेल्या आहेत किंवा घडणार आहेत, तुम्ही चेक करा स्वतःला. एखादी घटना जर तुमच्या पास्टमध्ये घडून गेली चांगली, तुम्ही आठवा का तुम्ही त्याच्या अगोदर तुम्ही खुश होता. जर एखादी घटना जर तुमच्या लाईफमध्ये एखादी बॅड घडली का तुमच्या जीवनामध्ये दुःख आलं असेल, तुम्ही चेक करा स्वतःला की त्याच्या अगोदर तुम्ही दुःखी होता. पण आपण आता एक संकल्प केला पाहिजे की प्रत्येक माणसाचा जीव, व्हॉट इज अल्टिमेट गोल ऑफ युअर लाईफ. प्रत्येकाच्या जीवनाचं अल्टिमेट गोल काय? हॅपीनेस आहे, सुख आहे. मनुष्य जीवन जगताना त्याला 3 गोष्टी पाहिजे असतात. पहिलं सक्सेस, सेकंड हॅपीनेस, अँड थर्ड पीस ऑफ माइंड. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हा जर आपला माइंडसेट असेल, अशा प्रकारे आपलं माइंडसेट असेल, तर निश्चितच आपल्या जीवनात देखील आनंदाचे तरंग निर्माण व्हायला सुरुवात होईल. आणि मला शेवटी एकच सांगायचं, ज्याच्यासाठी आपण पळतो ते तर आपल्यातच आहे. मित्रो, ज्या परिवाराचा हॅपीनेस इंडेक्स एकदम हाय लेवल असतो, एकदम टॉपला असतो, ते परिवार सर्वात श्रीमंत परिवार असतो, सगळ्यात रिच परिवार असतो, सर्वात रिच फॅमिली असते. ज्या देशाचा हॅपीनेस इंडेक्स एकदम हाय लेवल असतो, एकदम टॉपला असतो, तो देश एकदम श्रीमंत असतो, एकदम रिच असतो. आपण बघतो आज अमेरिका असेल, ब्रिटन असेल किंवा अदर कंट्री असतील, तर यांच्याकडे त्यांच्याकडे भौतिक संपत्ती खूप आहे, पण तिथं हॅपीनेस त्यांचा थोडंसं गायब झालेलं, लक्षात घ्या. कारण आपला जो हॅपीनेस आहे, आपल्या जीवनाचा अंतिम ध्येय हॅपीनेस असलं पाहिजे. आणि ते हॅपीनेस जर असलं पाहिजे जीवनाचा अंतिम ध्येय, तर मित्र आपल्याला कुठलाही आजार होणार नाही, आपण निरोगी जीवन जगू शकतो. आज आपण संकल्प केला पाहिजे, ज्याच्यासाठी आपण पळतो, आयुष्यभर पळतो, तो हॅपीनेस तुम्हाला एक दिवस जाणवेल, तो तुमच्या आतच आहे. दॅट इज युअर इनर स्टेट ऑफ माइंड, दॅट इज युअर स्टेट ऑफ माइंड. तुम्हाला जसं वाटतं, तुमच्या मनाची अवस्था, समजा सुखद असेल, आज जर तुम्ही सुखी असाल तर उद्याचा दिवस तुमचा सुखद असणार आहे. आज जर तुम्ही आनंदी असाल तर उद्या दिवस तुमचा आनंद असणार आहे. आज जर तुम्ही खुश असाल, उद्या तुमचा खुशी असणार आहे. आज जर तुम्ही एकदम एन्जॉय करत असाल, हसत असाल, गायत असाल, नाचत असाल, उद्या दिवस तुमचा तसा असणार आहे. आज जर तुम्ही दुःखी असाल, उद्या तुमचा दिवस दुःखी असणार आहे. आज जर तुम्ही निराश असाल तर उद्या दिवस तुमचा निराश असेल. तर सगळ्या गोष्टी तुमच्यावर अवलंबून आहेत. स्टेट ऑफ माइंड, थोडक्यात सांगायचं, व्हॉट इज कन्क्लूजन ऑफ माय टुडेज टॉपिक, व्हॉट इज कन्क्लूजन, व्हॉट इज मोर ऑफ द स्टोरी, व्हॉट इज मोर ऑफ द हिस टॉपिक, की तुमचा स्टेट ऑफ माइंड, ही तुमची मनाची अवस्था आहे, हे नेहमी आनंदी ठेवा, हे नेहमी खुश ठेवा. हे जर ठेवलं तर तुमचा आनंद हे तुमच्या हातच आहे. जे आंतरिक उबलीत आहे ते तुम्हाला जाणवेल आणि तुम्ही जीवनात आनंदी राहाल, खुश राहाल. मित्रो, हेच आपल्या यशाचे रस आहे. दिस इज द रिअल सिक्रेट ऑफ हॅपीनेस. अँड दिस इज हॅपीनेस
इज युअर रिअल वेल्थ. तुम्ही जीवनात जे काय करोडो रुपये कमवले, अब्ज रुपये कमवले, दॅट इज नॉट युअर रिअल वेल्थ. युअर हॅपीनेस इज युअर रिअल वेल्थ.